त्या दरम्यान पाकिस्तानी दहशतवादाचा एक नवा चेहरा समोर आलाय। निशिकांत दुबे यांचं असं म्हणणं आहे। ते म्हणतात 5 लाखांपेक्षा जास्त पाकिस्तानी मुलींचं भारतामध्ये लग्न झालंय। त्यामुळे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांची ही खळबळजनक एक्स पोस्ट सध्या चर्चेत आली आहे। अद्यापही या मुलींना भारतीय नागरिकत्व मिळालेलं नसल्याची देखील माहिती मिळाली आहे आणि आत घुसलेल्या या शत्रूंसोबत लढायचं कसं असा सवाल निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरनं उपस्थित केलाय। आणखी एक मोठी बातमी आहे। भारत आणि फ्रान्समध्ये आज संरक्षण करारावरती स्वाक्षरी होणार आहे। फ्रान्स सोबतच्या करारामुळे भारतीय सैन्याची ताकद आणखी वाढणार आहे। या नवीन करारामुळे भारतात राफेल विमानांची संख्या 62 होईल। INS विक्रांतवरती तैनात करण्यासाठी 26 राफेल विमानांची गरज होती आणि 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63,000 कोटींचा करार होणार आहे भारत आणि फ्रान्समध्ये। तर पहलगाम दहशतवादी हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करण्याच्या पाकिस्तानच्या मागणीला चीनने पाठिंबा दिलाय। पाकिस्तानच्या बाजूनेही या मुद्द्यावरती सातत्याने युक्तिवाद केले जात आहेत। पाकिस्तानच्या बाजूने या मुद्द्यावरती चीनकडून युक्तिवाद होत आहेत। याची चौकशी भारत पाकिस्तानने नाही तर एका आंतरराष्ट्रीय समितीने तृतीय पक्ष म्हणून करावी अशी त्यांची मागणी आहे। तर 22 एप्रिल 2025 रोजी पहलगामच्या बैसरन खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला। या प्रकरणात आता चीनने पाकिस्तानच्या सुरात सूर मिसळलाय।